की कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी हे जे आजार सध्या होत आहेत 30-40 नंतर, तर ह्याची कारणं काय आहेत? व्यायाम हा आपल्या फक्त मोबाईलमध्येच दिसतोय. हां. स्क्रीनमध्ये आपण कोणतरी व्यायाम करताना दिसतं, पण स्वतः आपण व्यायाम कुठलाच करत नाही. पहिलं कारण आहे व्यायामाचा अभाव. हं. दुसरं कारण आहे चुकीच्या पद्धतीने काहीतरी पटकन उचलणं. मोबाईलमध्ये स्क्रोल करतोय, एखादी रील बघतोय आणि ते बघत असताना काही लोकं काम करतात घरातलं हं. आणि ते काम करताना सिलेंडर उचलतोय किंवा एखादी कुंडी ढकलतोय किंवा एखादा दरवाजा ढकलतोय, काहीतरी घरातलं सामान हलवतोय. अशा वेळेस ज्यावेळेस दसरा, दिवाळीला आवरायला काढतात लोकं, त्यावेळेस बऱ्याच वेळा काहीतरी चूक होते आणि त्यातनं कंबर दुखायला लागते. हां. एका सेकंदामध्ये कुठेतरी 3 मूव्हमेंट जर पटकन झाल्या, तर क्विक शटडाउन ऑफ जी पाण्याची गादी आहे, जो मधला न्यूक्लियस पल्प असेल, तो हां. पटकन टॉर्क आणि फोर्स वाढल्यामुळे बाहेर फेकला जातो. ओह! त्यामुळे तिथले लिगामेंट तुटतात आणि गादी बाहेर येते. हे एक ओके. मोठं कारण आहे. खूप वेळ एका जागेवर बसणं हे पण हां. कंबर दुखायचं मोठं कारण आहे. खूप ओके. वेळ उभं राहणं, त्याला आम्ही अतिसाहस हां. किंवा 6 तास, 8 तास, 10 तास उभं राहणं हे पण कंबरदुखीचं एक मोठं कारण आहे. बऱ्याच वेळा काही लोकांना कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नाही आणि हां. त्यामुळे कंबर दुखायला लागते. ओके. काही लोकांना लघवी साफ होत नाही, खडे होतात आणि त्या खड्यांमुळे कंबर दुखायला लागते. काही लोकांना गॅसेस प्रचंड होतात, हां. त्याच्यामुळे कंबर दुखायला लागते. काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास इतका असतो की पोटामध्ये बेंबीच्या वरती 3 ते 4 बोटं जळजळतं, आगाग होते आणि दुखायला लागतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या कंबरदुखीवरती होतो. प्रत्येकाने कमीत कमी एक 6 ते 8 सूर्यनमस्कार जर मारले, तर कंबरदुखीचा त्रास हा होणार नाही.